नमस्कार मित्रांनो, डिजिटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.3. आता 1.3 मधला पहिला प्रश्न पहा. हे डिटर्मिनंट दिलेलं आहे आपल्याला. आता हा डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. ऑलरेडी बॉक्स दिलेला आहे. काही एक्झाम्पल म्हणजे कृती दिलेला आपल्याला, ते कृती आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता इथून पुढे जे ही क्वेश्चन पेपर येत आहे तो जवळपास याच पद्धतीने येत आहे. म्हणजेच 30% म्हणा 50% ते सॉल्व्ह करून देतात. फक्त 30-40% आपल्याला सॉल्व्ह करावं लागतं. आता नेमकं करायचं काय आहे? आता हा आहे आपला डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट आपण कसं सॉल्व्ह करत असतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. म्हणजे 3 चा गुणाकार आपण 5 सोबत करतो, इथं लिहून टाका 5. ते 2 चा गुणाकार आपण 4 सोबत करत असतो, इथं लिहून घ्या 2. हा मायनस साइन आपला ॲज इट इज. डिटर्मिनंट जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा मायनस साइन देत असतो, बरोबर. मग आता 5 गुणिला 3 म्हणजे किती झाले? हे झाले 15. आणि 4 गुणिला 2 म्हणजे हे झाले 8. आता 15 मधून 8 गेले किती राहिले? सराव संच 1.3 मधला सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला? पुढील निश्चयांचा किमती काढा. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे तो डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग आता आपण लगेच पाहिलं होतं डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करत असतो. सिमिलरली हे आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. -1 इंटू 4 देन साइन मायनस 7 इंटू 2. 7 इंटू, ठीक आहे. आता 4 मल्टिप्लाय बाय -1 मीन्स किती? -4. then minus sign as it is 7 into 2 4. Okay, then minus what will be there? There is plus. Okay, then 14 plus 4, it will be there 18. then minus sign -18 आपला आन्सर राहणार आहे. ठीक आहे. सराव संच 1.3 मधला प्रश्न दुसरा, त्याच्यामधला दुसरा. मग आता डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे हा निश्चयक आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग ते सॉल्व्ह करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 0 देन मायनस साइन 3 इंटू -7. 3 इंटू -7. मग 5 इंटू 0 मीन्स 0 देन -7 into 3 21, then minus plus, that's why answer is 21. Okay, then third question. आता यामध्ये आपल्याला सिमिलरली जसं आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं, मागच्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं, सॉरी मागच्या एक्झाम्पल मध्ये जसं केलं होतं सिमिलरली आपल्याला या एक्झाम्पल मध्ये करायचं आहे. म्हणजेच 7/3 इंटू 1/2. 7/3 इंटू 1/2 मायनस, ठीक आहे. आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करत आहे. देन 5/3 सॉरी इंटू 3/2. ओके, मग आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 इंटू 1 मीन्स 7, 3 इंटू 2 मीन्स 6, देन मायनस साइन ॲज इट इज 5 into 3 means 15, then 3 into 2 means. ओके, आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग करायचं काय? आता छेद समान आहे, म्हणजेच अंशाचा बेरीज असेल तर बेरीज करत असतो, वजाबाकी असेल तर वजाबाकी. हेच जर का छेदाची संख्या डिफरन्स राहिला असता, 6च्या ऐवजी इथे दुसरा काही संख्या राहिली असते, तर आपण काय केलं असतं? तिरपा गुणाकार केला असता, बरोबर आहे. पण आता तिरपा गुणाकार करायचं काम आहे का? नाही आहे. छेद समान आहे म्हणून छेद आपण ॲज इट इज लिहून काढू. त्याच्यानंतर 7 minus 15 8. ठीक आहे, मोठी संख्या चिन्ह. आता हे अजून सॉल्व्ह होऊ शकतो. 6 बेचोट 8 -4/3 आपला आन्सर आहे. ठीक आहे. आता सराव संच 1.3 मधला प्रश्न तिसरा, त्याच्यातला पहिला.
आता हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. गॅब्रियल क्रेमर गणित तज्ज्ञ आहे, त्यांचा पद्धतीने आपल्याला हा सॉल्व्ह करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, सर्वात पहिले तर हे जे एक्झाम्पल आहे त्याला नाव देऊन द्या, जसं आपण आतापर्यंत देत आलेलं आहोत. आय इक्वेशन 1 4x + 3y = 5 y = 2. ठीक आहे. आता हा जो एक्झाम्पल आहे त्याला आपण नाही का कोफिशियंट समान करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, परंतु आपल्याला इथे आता क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. मग क्रेमरच्या पद्धतीने सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात पहिले करायचं काय आहे, तर तुम्हाला ए, बी आणि सी ची व्हॅल्यू लिहून घ्यायचा. दिस इज आवर ए, बी अँड दिस इज आवर सी. ओके. देन A1 = हा समीकरण 1 आहे, म्हणून A1 B1 C1, त्याच्यानंतर A2 B2 आणि C2. ठीक आहे. A1 ची व्हॅल्यू दिला आहे आपल्याला 3. देन B2 ची व्हॅल्यू दिलेला आहे, B1 ची व्हॅल्यू आहे -4. देन C ची व्हॅल्यू आहे 10. ठीक आहे. हे झालं इक्वेशन 1 चा. आता सिमिलरली आपल्याला इक्वेशन 2 कन्सिडर करून घ्यायचं आहे. 2 मध्ये जे 2 आहे त्याला 2च नाव द्या, A2. देन A2 = 4. देन B2 = 3 and C2 = 5. आता आपल्याला नाही का क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला d, dx आणि dy फाइंड आउट करायचं. सर्वात पहिले आपण d फाइंड आउट करू. आता d फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय आहे, तर असा एक डिटर्मिनंट पाहिजे, आणि हा डिटर्मिनंट मध्ये काय असणार आहे, ए आणि बी असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं A1 B1 A2 B2. ओके. मग आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला A1 माहित आहे, B1 माहित आहे आणि A2 माहित आहे आणि B2 माहित आहे. सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेला आहे. मग जे व्हॅल्यू आहे ते इथं पुट अप करून घ्या. A1 किती आहे, 3 आहे. B1 किती आहे, -4. देन A2 किती आहे, 4. देन B2 किती आहे, 3. ओके. हे तयार आहे आपला डिटर्मिनंट. आतापर्यंत आपण डिटर्मिनंट हा सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. मग हा सॉल्व्ह करा. सिमिलरली तिरपा गुणाकार 3 × 3 मायनस साइन, देन -4 × 4, देन 3 × 3 × 3 is 9, then -4 × 4 -60. मग आता मायनस साइन and minus it will be plus, that's why 25. This is our d. Then dx means c and b, that's why c1 b1 c2 b2. Okay. Then what is our c1? C1 is 10, b1 is -4, then c2 is 5 and b2 it is 3. Then solve it. 10 × 3 minus -4 × 5, 30 minus 4 × 5, it's mean 20, then minus plus. Okay, this is our dx. Then dy. आता आपल्याला dy फाइंड आउट करायचं आहे. मग dy फाइंड आउट करण्यासाठी काय आहे, आता हे झालं AB CB, त्याच्यानंतर आहे AC, मीन्स A1 आणि C1, A2 आणि C2. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू इथं पुट अप करा. A1 ची व्हॅल्यू किती आहे, 3. C1 ची व्हॅल्यू किती आहे, 10. A2 ची व्हॅल्यू किती आहे, 4. C2 ची व्हॅल्यू किती आहे, 5. ठीक आहे. मग आता सॉल्व्ह करा. हे 3 × 5, 3 × 5 minus 10 × 4,
15 मायनस 40 मधून 15 गेले, किती राहिले 25. देन मायनसचं साईन आहे मोठ्या संख्येला, म्हणून याला मायनसचं साईन देऊ. हे झालं आपला डी डी एक्स आणि डी वाय. आता हे ए बी आहे, A1 B1 A2 B2, हे कसं लक्षात ठेवायचं त्याकरिता सिंपल फंडा आहे. हे ए बी आहे तर म्हणायचं अबे सी बी ए सी चालू कर. ओके, लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, हे असं एकदम मनावर घेऊ नका. काय ए बी सी बी ए सी चालू कर, ठीक आहे, इझिली लक्षात राहणार आहे आणि 100% तुम्हाला याचं 3 मार्क्स मिळून जाणार. आता आपण नाही का डी डी एक्स आणि डी वाय फाइंड आउट केली. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे आणि वायची व्हॅल्यू पाहिजे. मग एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आता हे बोर्ड कमी पडत आहे, अक्षर मोठा आहे बहुतेक त्याच्यामुळे, तर हे मी आता पुसतो. ठीक आहे, हे जर का स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. ठीक आहे, मग आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, dx बाय डी. ठीक आहे, मग dx ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, dx ची व्हॅल्यू किती आहे, हा dx आहे. dx ची व्हॅल्यू किती आहे सांग, हे झालं 50. डी ची व्हॅल्यू किती आहे, हे आहे, सॉरी थांबरे हो काय झालं, डी ची व्हॅल्यू काय आहे 25. ठीक आहे, लिहिलं 25. मग आता करा किती, x इक्वल्स टू 2. मग आता आपल्याला y ची किंमत पाहिजे म्हणून y बाहेर, सॉरी y ची किंमत पाहिजे आपल्याला. मग काय dy बाय डी, डी डी वाय ची व्हॅल्यू किती आहे -25 आणि हा आपला डी 25. ठीक आहे, 25 कॅन्सल -1. हा आहे आपला x ची व्हॅल्यू, हे झालं आपला y ची. ठीक आहे, एनी प्रॉब्लेम. प्रश्न तिसरा मधला दुसरा. मग आता आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. आता हा जो इक्वेशन आहे याला नाही का आपल्याला ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी या फॉर्ममध्ये आणायचं आहे. मग ते आणण्यासाठी काय आहे आपला, पहिला आपण घेऊ 4x प्लस 3y, हा जो -4 आहे त्याला बरोबर जर त्या साईडला पाठवा तो काय होईल +4. हा झाला इक्वेशन 1. त्याच्यानंतर आपल्याला 6x इक्वल्स टू आहे. देन आपल्याला हा जो एक्सचा वाय व्हेरिएबल आहे त्याला एक्सच्या साईडला आणायचा आहे, तो आहे मायनसमध्ये, इकडे आल्यानंतर तो होईल प्लस. ओके, देन 8 आपला ॲज इट इज. हा झाला इक्वेशन 2. ठीक आहे, आता इथून आपल्याला ए बी आणि सी फाइंड आउट करायचं आहे. मग A1 इक्वल्स टू किती आहे 4, B1 इक्वल्स टू किती आहे 3, देन C1 इक्वल्स टू किती आहे 4. ठीक आहे, मग आता A2 इक्वल्स टू 6, देन B2 इक्वल्स टू 5, देन C2 इक्वल्स टू 8. ठीक आहे, हे व्हॅल्यूज आपल्याला मिळालेले आहेत. मग आता आपल्याला करायचं काय आहे, सेम जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण केलं होतं. करायचं काय आहे, डी. सर्वात पहिले डी फाइंड आउट करा. मग डी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहितच आहे अबे सी बी ए सी चालू कर, अगेन सिंपल लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मग अबेचा काय ए बी. ठीक आहे, म्हणजेच A1 B1 A2 B2 बरोबर आहे. मग आता व्हॅल्यूज पुटअप करा. A1 इक्वल्स टू 4, देन B1 3, A2 6 आणि B2 5. ओके, व्हॅल्यूज पुटअप केला. देन सॉल्व इट. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 6. 4 इंटू 5 मीन्स 20, देन 3 18. ओके, 18. हां, 20 मधून 18 गेले किती राहिले 2. मग आता आपल्याला हा कोणती व्हॅल्यू आहे, डी ची व्हॅल्यू आहे. मग आता डी एक्स फाइंड आउट करू. होईल काय ते होईल डी एक्स
dx साठी काय आहे अबे सी बी. ओके, अबे सी बी सी बी सी बी सी बी C1 B1 B1 C2 B2. आता C1 ची व्हॅल्यू इथे पुटअप करा. C1 ची व्हॅल्यू किती आहे 4, B1 ची व्हॅल्यू आहे 3, C2 ची व्हॅल्यू आहे 8, B2 ची व्हॅल्यू आहे 5. आता ही व्हॅल्यू पुटअप झाल्यानंतर सॉल्व करा. 4 × 5 - 3 × 8 20 - 8 × 3 24. Then 24 - 20 = -24. ठीक आहे. 24 मोठी संख्या आहे का 20 मोठी संख्या आहे? 20 मोठी संख्या आहे म्हणून सॉरी 24 मोठी संख्या आहे म्हणून -24. ओके. देन आता डी झालं, dx झालं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy ची व्हॅल्यू. dy किती येणार आहे काय आहे सॉरी सध्याच नाही. हां, dy काय अबे सी बी AC भाई AC A1 2 2 2. ओके, ठीक आहे. आता A1 ची व्हॅल्यू आहे 4, C1 ची व्हॅल्यू आहे 4, त्याच्यानंतर A2 ची व्हॅल्यू आहे 6, देन C2 ची व्हॅल्यू आहे 8. सॉल्व करा मग. 4 × 8 - 4 × 6 4 × 8 32 - 6 × 4 24. 32 - 24 it is 8. Then x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं म्हणून dx ची व्हॅल्यू दिलेला आहे आपल्याला किती -4. देन d ची व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे 2. दिलेला आहे म्हणजे आपण फाइंड आउट केला म्हणा. ठीक आहे, इक्वल्स टू -2. y = dy/d. देन dy ची व्हॅल्यू दिलेला आहे 8. देन d ची व्हॅल्यू आहे 2. बेचोक 8. वाव वाव. ठीक आहे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली आहे. तिसरं एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीने सॉल्व करायचं आहे आपल्याला. आता याला नाव देऊन घेऊ आपण. x + 2y = -1 is equation 1. then 2x - 3y = 12. हे आहे आपला इक्वेशन 2. मग आता आपल्याला A1 B1 C1 A2 B2 आणि C2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. A1 ची व्हॅल्यू आहे आपला 1, B1 ची व्हॅल्यू आहे आपला 2, देन C1 ची व्हॅल्यू आहे किती -1. मग आता आपल्याला A2 = 1 2, B2 = -3, C2 = 12. आता आपल्याला सर्वात पहिले डी फाइंड आउट करायचा आहे. मग डी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय अब ए बी A1 B1 A2 B2. आता A1 ची व्हॅल्यू पुटअप करा इथे. 1 B1 ची व्हॅल्यू 2, C1 ची व्हॅल्यू सॉरी A2 ची व्हॅल्यू 2 आणि B2. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × -3 = 2 × 2. Very good. It is -3 - 4 = -7. ठीक आहे. हे झालं डी ची व्हॅल्यू. आता आपल्याला dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं तर AB झालं, त्याच्यानंतर अबे CB AC चालू करवाई, त्याच्यानंतर काय CB C1 B1 C2
C2 B2. ठीक आहे, वेळेस पुटअप करून घ्या. C1 ची व्हॅल्यू आहे आपल्याला -1, B1 ची व्हॅल्यू आहे आपल्याला 2, C2 ची व्हॅल्यू आहे 12, B2 ची व्हॅल्यू आहे B2 -3. ओके, then -1 into -3 minus 2 into 12. सांगा -3 into -1 किती 3 minus 24. Then 24 minus 3, it is 21. dx ची व्हॅल्यू फाइंड आउट झाला. आता dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहितच आहे काय आहे, अभ्यास AB AC A1 C1 A2 C2. ओके, A1 ची व्हॅल्यू किती आहे 1, C1 ची व्हॅल्यू इकडे पहा, C1 ची व्हॅल्यू -1, देन A2 ची व्हॅल्यू 2, देन C2 ची व्हॅल्यू 12. ओके, देन सॉल्व करा. तिथे जागा कमी आहे, इथे करतो मी. 1 into 12 minus -1 into 2. मग आता 12 minus 2 minus plus 14. ओके, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणून dx/d. मग dx इक्वल्स टू किती, तर हे आहे -21. d इक्वल्स टू किती, हे आहे -7. देन 3 1 20 मायनस कट. y इक्वल्स टू dy/d. मग आता dy ची व्हॅल्यू किती 14, d ची व्हॅल्यू किती -7, मीन्स 2. दिस इज अवर x and y. ओके, देन नेक्स्ट चौथा. आता या एक्झाम्पल मध्ये पण जसं आपण करत होतो सिमिलरली याला नाव देऊ समीकरण 1, याला नाव देऊ समीकरण 2. आता आपल्याला करायचं काय आहे, A1 इक्वल्स टू किती 6, B1 इक्वल्स टू किती -4, C1 इक्वल्स टू किती -12. देन A2 इक्वल्स टू किती 8, B2 इक्वल्स टू किती -3, देन C2. ओके, हे व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केला. A1 आपला समीकरण पहिला, A2 आला आपला इक्वेशन 2. ठीक आहे, मग आता आपल्याला करायचं काय आहे, सर्वात पहिले D फाइंड आउट करू आपण. D फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहित आहे काय करायचं आहे, AB CB AC, AB मीन्स AB A1 1 2 2. ओके, then put up the values. A1 6, B1 -4, A2 8, B2 -3. Then 6 into -3 minus -4 into 8. Okay, then 6 into 3 18, oh sorry, -18 minus 4 into 8 -22. Then minus plus 32. ओके, मग आता 18 मधून 32 गेले, किती राहिले. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला dx फाइंड आउट करायची आहे. तर dx फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहित आहे अभ्यास CB C1 1 2 2. ओके, ठीक आहे. पहले पुटअप करा. C1 -12,
C2 minus 2, B1 minus 4, B2 minus 3. सॉल्व करा है minus 12 into minus 3 minus 4 into minus 2. ठीक है, अब minus 12 into minus 3, 36, then minus 4 into 2, minus and as it is. अब ACB, AC, 1 1 2 2. Values put up करा. A1 equals to 6, C1 equals to minus 12, A2 equals to 8, then C2 equals to minus 2. 6 into minus 2 minus 12 into 8. 12 minus 8 into 12. 96 equals to minus plus, then 6 into 2, it's a minus 12 plus 96 equals to 84. आता हे झालं आपला डी dx आणि dy ची व्हॅल्यू. x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे क्रेमरच्या पद्धतीनुसार. ठीक आहे, आता इथं जागा नाही, स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. व्हॅल्यू ठेवून देतो, लक्षात नाही राहिलं एग्जाम्पल गलत हो जाएगा. x इक्वल्स टू काय dx बाय डी. आता हे काय क्रेमरच्या पद्धतीनुसार, क्रेमरच्या पद्धतीनुसार. ओके, सांगा dx 14 d, सॉरी d इज अवर 14. काय झालं बा, हां dx. ठीक आहे, 14 दूनी 28, y dy बाय d इक्वल्स टू 84, 14, 6. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सिमिलरली याला नाव देऊन द्यायचं 1, याला नाव द्या 2, आणि A1 B1 आणि B2 C1, A2 B2 C व्हॅल्यू फाइंड आउट करायची. A1 equals to 4, then B1 equals to 6, then C1 equals to 54, A2 equals to 3, B2 equals to 2, then C2 equals to. आता आपल्याला D फाइंड आउट करायचा आहे. D फाइंड आउट करण्यासाठी आपलं काय आहे AB. ठीक आहे, AB 1 1 2 2 equals to. आता A1 means our 4, B1 6, A2 3, then B2 2. Then solve this. 4 into 2 minus 6 into 3. Then 4 into 2 8, 6 into 3 18 equals to minus 10. Okay. Then D equals to minus 10. तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे व्हॅल्यू कशाची, x नाही आहे, m आणि n आहे, म्हणून dm आणि dm. आपण x ला रिप्लेस केला m ना आणि y ला रिप्लेस केला आपण n ना. ठीक आहे, मग आता dm साठी काय आहे ab cb, cb b 1 1 2 2. व्हॅल्यूज पुट अप करा. C1 54, B1 6, C2 28,
देन B2 2. Okay, then cross multiplication 54 into 2 minus 6 into 28. 54 into 2 108 आणि 28 गुणिला 6 168. 108 मधून 168 मधून 108 गेले किती राहिले 60. ठीक आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह. त्याच्यानंतर आहे आपला DN. DN मीन्स काय AC 1 1 2 2 AC. A ची व्हॅल्यू किती आहे आपला 4. C1 ची व्हॅल्यू 54. A2 ची व्हॅल्यू 3 आणि C2 ची व्हॅल्यू 28. सर ठीक आहे. मग आता गुणाकार 4 into 28 minus 54 into 3, then 24 into 8 112 minus 54 into 3 4 त्रिक 12 12 2 हातचा 1 आणि 5 त्रिक 15 16 50. ठीक आहे. आपण क्रॅमरच्या पद्धतीनुसार ठीक आहे. क्रॅमरच्या पद्धतीनुसार आपण आता m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. मग m इक्वल्स टू dm/d. देन dm ची व्हॅल्यू किती आहे हो 60. d ची व्हॅल्यू किती आहे -10 कट किती 6. n इक्वल्स टू dn/d. dn ची व्हॅल्यू आहे -50. d ची व्हॅल्यू आहे -10 5. हे झालं x आणि y, सॉरी d आणि m आणि n ची व्हॅल्यू. ओके, लास्ट क्वेश्चन सराव संचय 1.3 मधला लास्ट क्वेश्चन. ओके, मग आता याला नाव द्या. याला नाव द्या समीकरण 1. आता हा पहा, हे जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. याला नाही का आपला ax प्लस by इक्वल्स टू c या फॉर्ममध्ये आपण आणू. मग काय करायचं आहे, x तो आपला ॲज इट इज आहे. आता नाही का याला व्यवस्थित पाहिल्यानंतर याला नाव द्या समीकरण 2. याला नाही का आपण जर का 2 ने गुणाकार केला तर हे 2 2 तसंच कॅन्सल होईल. म्हणून काय करायचं, समीकरण 2 ला किती गुणाचं 2 ने गुण करा. मग गुणाकार समीकरण 2 ला आपण 2 ने गुणाकार करत आहे. म्हणजे 2x मायनस 2 गुणिला -y/2. देन काय झालं हे y इक्वल्स टू 1. ठीक आहे, नवीन समीकरण म्हणून याला नाव द्या 3. ठीक आहे. आता आपल्याला एक समीकरण 1 आहे आणि 3 आहे, या दोघांचा विचार करायचा. काय a1 काढा किती 2, b1 3, c2. ठीक आहे. सिमिलरली दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये a2 इक्वल्स टू 2, b2 इक्वल्स टू -1, c2 इक्वल्स टू 1. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, क्रॅमरच्या पद्धतीनुसार सर्वात पहिलं तर d फाइंड आउट करायचा आहे. d फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहित आहे a आणि b 1 1 2 2 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू दिला आहे 2 आणि b ची व्हॅल्यू 3. a2 2 b2 -1. ठीक आहे. मग आता गुणाकार 2 -1 मायनस 3 into 2 -1 into 2 -2 6 minus minus plus then -8 मोठ्या संख्येचं चिन्ह. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dx. मग dx फाइंड आउट करण्यासाठी सध्या आपण ab तर झालंय, त्याच्यानंतर cb 1 1 2 2. हां सांग काय c1 ची व्हॅल्यू किती आहे 2, c2 ची व्हॅल्यू किती आहे 1, देन b1 ची व्हॅल्यू किती आहे 3,
मग B2 ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके, मग आता मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 3 into 1. 2 into 1 means 2, 3 into, okay. C1 equals to B2 ची व्हॅल्यू -1 आहे, -2. ठीक आहे, मग आता -2 -3 -5. काय झालं आता dx. आता dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. dy इक्वल्स टू किती, अबे cb ac 1 1 2 2 equals to a means 2 c1 2 a2 2 c2 1. ठीक आहे, मग आता 2 into 1 minus 2 into 2 2 minus 4 minus 2. आता आपल्याला dx x ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून x ला क्रेमरच्या पद्धतीनुसार इथं लिहू शकता तुम्ही. क्रेमरच्या पद्धतीनुसार dx बाय dx ची व्हॅल्यू किती आहे -5, देन d -8 म्हणून 5/8. y इक्वल्स टू dy बाय d, देन dy ची व्हॅल्यू किती आहे -2, देन d ची व्हॅल्यू -8 1/4. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सराव संच 1.3 मधला सराव संच 1.3 मधला प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा पर्यंत आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, काही डाऊट असेल यामध्ये तर कमेंटमध्ये कळवा. निश्चितच आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.